आपल्या व्हिडिओमध्ये आज आमच्याकडे पाऊस यायला लागलाय बघा. पाऊस ते चालू आहे. थोडा जास्त पाऊस झाला आज. मग दररोज नुसती झिमझिमच येत असते. आज तर आम्ही बसलोय, पाऊस आलाय तर बसलोय घरी. आज काय शेतात जाता येणार नाही, काहीच नाही. बघा आमचं चाललंय. आज एकादश आहे ना, तर माझ्या इथं तर शेंगा ते घेऊन पाऊस आणि शेंगा आणि पापड्या तळलेल्या पापड्या येतो उपासाच्या. चालले आमच्या दोघीचं. मी चिप्स खाते, ती पापडी खाते. खूप भारी वाटते पावसानं असं काही ते थोडंसं खायला. बघा मला माझ्या आई शेंगा फोडून देते, खायला चालू भारी वाटतंय. बाहेर पावसानं थोडं काहीतरी खायला. बघा इथं चालू खायचं. आज खूप दिवसातून एवढा मोठा पाऊस आलाय. बरंच पाणी पाणी केलंय, नाहीतर काय दररोज झिमझिमच येते. नुसतं आला आला आणि गेला गेलाच. हे बघा इथंच आहे ग. माझ्या मिठी कुंकट चालली. आता हे दाखवते यांना. आपले पातेल भरलं, लय मोठं पाणी येत होतं. पाणी साठायची काही गरज नाही, पण लावलंय तरी पाय ते धुवायला पातेलं. आपल्या तुळशी माईला सगळ्या. आता आज तिची आंघोळ झाली असेल एका दिवशी पाऊस येऊन. जास्त पाऊस येऊन नाही तर दररोज तर काय पाऊसच नसतोय. थोडी वाळी तिला पाणी घालतो, तरी पण पावसाचं पाणी म्हणल्यावर तिला पोचल. तर तुळशीवर वृंदावन आहे ते. आज फुलाची तर खरंच झाडाची खूपच मज्जा आहे. त्याला पाणी एवढं आहे, पण पावसाचं पाण्याने खूपच भारी वाटतंय. आणि झाडं तर बघा किती फुल हिरवे हिरवेगार झाले सगळे. आता थोडा उघडलाय तर मी बाहेर आली छत्री घेऊन. झिमझिम चालू आहे. बघा त्याला एक पण फुल राहिलं नाही. यायला लागला परत येतोय. थोडा थांबून थांबून नाही का चालू आहे पावसाचं. छोटंसं झाड आणलेलं आहे आम्ही मोगऱ्याचं. हे मोठं तर आहे आमच्याकडे, पण हे छोटं खूप भारी त्याला फुलं येते. पानं तर कमी असते ना, एवढे फुलं कळ्या त्याला एवढ्या लय फुलं येते. सकाळीच आज देव एखादंच असल्यामुळे देवासाठी सकाळीच बायांनी घेऊन गेले फुलं देवाला वाहण्यासाठी. आम्ही तर काही म्हणत नाही. आपलं मोगरा तर खूपच मोठं व्हायला लागलं. त्याला आळे पडले वाटते नाही का ग? ते आळ्यात पडले त्यामुळे ते खाल्ले. हे पानं खायला चालू. बघा आला पाऊस आता जास्त भराभरा. थोडं थांबतून येतोय ग तरी पाऊस. शेंगा भाजायच्या आहेत का? बरं बघा मी पावसात तिला ना शेंगा ते खाती. मग आता मग तुम्हाला भाजून दे. भाजून देते मी शेंगा थोड्या वेळा. तर तुला थोड्या वेळाने देते मी शेंगा भाजून. त्या खा ना, आता व्हिडिओ बनवते मी. बघा आपला पाऊस. तुम्हाला पाणी झालेलं दाखवते आजच्या पावसाचं. असं पाणी आपण किती दिलं ना बोरचं तरी काय फरक, म्हणजे झाडाला एवढं हे होत नाही. पण आता तुम्ही बघा एवढी पालवी फुटली ना पाऊस आल्यापासून. म्हणजे झिमझिम का होईना पण सगळे हिरवे झाडं झालेले. हे तर बघा कसं भारी झाले, खूपच भारी झाले. असं खूप छान. नाही तर उन्हाळ्यात आपण किती पाणी देतो, पण तसं काय म्हणते पाऊस लागतोच. आता तर जास्त पाऊस आलाय. ह्याला तर बघा किती हिरवेगार झाले, सगळे हिरवं झालं इथं. खूप भारी वाटतंय पाऊस आणि थोडंसं खायला. आज लय खुश आहेत आम्ही की खूप दिवसातून, म्हणजे आज आपल्या जून महिन्यापासून फर्स्ट टाइम एवढा पाऊस आलाय. नाहीतर कधीच नाही. म्हणजे पाणी बघा, हे पाणी वाहायला लागले. बघू शकता तुम्ही पाणी चाललंय. सगळं पाणीच झालंय तिकडे आमच्या गल्लीमध्ये. तसं पूर्ण पाणी झालेलं. तिकडं पण झाले आणि इकडं पण झाले. इकडून आमचा रस्ता आहे गल्लीमध्ये यायचा, पूर्ण पाणी झालेलं. पण भारी वाटते. सगळं शांत वातावरण, पाऊस. हे आपलं घर कसं भारी वाटतंय पावसामध्ये.
मला तर एवढं भिजायला आवडतंय ना पावसामध्ये खूपच. काय पण मला भिजून देत नाही माझी आई. म्हणती नको, थोडी मजा करून घेते मी. आता चप्पल काढते कारण मला पाण्यामध्ये लय भारी वाटतंय. सगळं पाणी पाणी झालंय आज. आता शेतामध्ये तर लयच भारी बाबा, सरकीला त्यांना लयच भारी झालाय. शेतकऱ्याची वाट बघूनच होते की कधी पाऊस येईल एवढा. कारण झिमझिम पावसावर कधी शेती होत नाही बरं, थोड्या दिवसापुरतं राहतंय ते. बघा आपल्या गल्लीमध्ये तर किती झालंय. चालायचं आता मुश्किल आहे दारात, ते सगळा चिखलच झालाय. पण झाडाचं खूप भारी आहे, भरून गेले. मला खूप भारी वाटते असं पाऊस ते असले झाडं ते एवढे हिरवेगार होतेत ना.